या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। किरण सामंत यांनी लोकसभेतून माघार घेतलेली आहे। नारायण राणेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेलं आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, नारायण राणेंच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झालेला आहे। सामंत बंधूंची मवाळ भूमिका पाहायला मिळते। आता रत्नागिरी सिंधुदुर्गात राणे विरुद्ध अर्थातच राऊत असा सामना रंगणार आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, सकाळी आपण ज्या बातमीची चर्चा करत होतो त्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। अखेर आता कोकणात लाल मातीत राजकीय शिमग्याला खऱ्या अर्थानं सुरुवात। राणे विरोधात राऊत हा सामना आता पाहायला मिळेल। असेल सातत्याने किरण सामंत आणि अन्य नावांची चर्चा घडवली जात होती। मात्र लोकशाहीवरती सर्वप्रथम नारायण राणे हे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा लढतील अशी बातमी देण्यात आली होती आणि या बातमीवरती आपण सातत्याने ठामही राहिलेलो होतो। आणि आज अखेर केंद्रीय निवडणूक समितीने आपली उमेदवारी यादी जाहीर केलेली आहे। या यादीमध्ये भाजपच्या नारायण राणे यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे आणि त्यांच्या नावाची घोषणाही केलेली आहे। अवघ्या काही क्षणापूर्वीच उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही पत्रकार परिषद घेत किरण सामंत यांनी माघार घेतल्याचं जाहीर केलं होतं आणि आपण राणेंसाठी काम करू हेही सांगितलेलं होतं। आणि त्यामुळे कुठेतरी लोकशाहीच्या बातमीवर पुन्हा एकदा आता शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आता क्षणाकरता थांबवते। या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। भाजपकडून नारायण राणेंच्या उमेदवारीची घोषणा झालेली आहे। भाजपकडून 13वी यादी जाहीर झाली आहे, ज्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग श्री नारायण राणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। भारतीय जनता पार्टीने आता उमेदवारी जाहीर केलेली आहे नारायण राणे यांना। हे टायमिंग फार महत्त्वाचे आहे। एकीकडे नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर होते आणि त्यावेळी काही क्षणापूर्वी सामंत बंधूंची पत्रकार परिषद सुरू होते। थेट जाते आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, आता तळ कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये थेट लढत, अर्थात महायुती वर्सेस महाविकास आघाडी। राणे विरोधात ठाकरे, राणे विरोधात राऊत। निश्चितच लागवी, एकंदरीत आपण आज सकाळीही 10 वाजता याच संदर्भात माहिती दिली होती की दुपारी 12 वाजेच्या आतमध्ये नारायण राणे यांच्या नावाची अधिकृत घोषणा आहे ती भाजपकडून केली जाईल आणि आत्ता म्हणजे 1 तासापूर्वीच या संदर्भातील आता घोषणा झालेली आहे। तसं एकंदरीत पत्रही आहे ते भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने जाहीर केलेलं आहे। या पत्रावरती नारायण राणे यांच्या नावाचा उल्लेखही आहे। त्यामुळे उद्या सकाळी 11 वाजता आता नारायण राणे आहेत ते रत्नागिरीमधून एकंदरीत अर्ज भरताना आपल्याला पाहायला मिळतील। दुसरी महत्त्वाची गोष्ट, नारायण राणे यांच्या विजयासाठी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 24 एप्रिल रोजी रत्नागिरीमध्ये जाहीर सभा घेत आहेत। दुसरीकडे जे राणेंचे कट्टर विरोधक मानले जात होते अशा बड्या नेत्यांनाही आता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडून गळा लावण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। कारण पुढच्या काही दिवसांमध्ये हेच कट्टर विरोधक आहेत ते राणेंच्या समर्थनार्थ आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये प्रचार करताना पाहायला मिळू शकतात। आणि एकूणच विनायक राऊत विरोधात नारायण राणे असा तगडा सामना आहे तो आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पाहायला मिळू शकतो। या लढतीकडे सर्वांचंच लक्ष असेल, कारण केंद्रीय मंत्री म्हणून नारायण राणे यांनी जी कामगिरी केलेली आहे आणि एकंदरीत माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे, त्यामुळे एवढ्या बड्या नेत्याला थेट राज्यसभेवरून आता लोकसभेच्या रिंगणात भाजपने उतरवल्यामुळे सगळ्यांच्याच नजरा या जागेकडे लागलेल्या आहेत। लागवी, निश्चित चेतन, खरं तर नारायण राणे यांच्या नावाची चर्चा होतीच, पण अर्थात जे तळ्यात मळ्यात सुरू होतं, किरण सामंत यांचे देखील स्टेटस सध्या व्हायरल केले जात होते। नारायण राणे यांचं नाव देखील चर्चिलं जात होतं। आता जरी शिक्कामोर्तब झालं असलं नारायण राणेंच्या नावावर, तरी किरण सामंत यांच्या भूमिकेकडे मात्र सगळ्यांचंच लक्ष आहे। सामंत बंधूंनी आता कुठेतरी मवाळ भूमिका घेतलेली आहे, प्रचारात सक्रिय होणार असं उदय सामंत म्हणतायत। पण किरण सामंत या पत्रकार परिषदेत मात्र कुठेही बोलताना अद्यापपर्यंत तरी दिसलेले नाहीये। चेतन, निश्चितच, कारण पडद्यामागच्या चर्चा ज्या झालेल्या आहेत सागर बंगल्यावरती, वर्षा बंगल्यावरती, ती चर्चा महत्त्वाची होती। नेमकं काय आश्वासन किरण सामंत यांना मिळालं म्हणून त्यांनी माघार घेतलेली आहे। याच्यामध्ये 3 शक्यता वर्तवल्या जातात। एक म्हणजे किरण सामंत यांना कुठेतरी विधान परिषदेवर घेत त्यांचं पुनर्वसन केलं जाऊ शकतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट, किरण सामंत यांची मुलगी स्वतः राजापूर विधानसभामधून राजन साळवींविरोधात तयारी करत आहे, त्यामुळे त्या ठिकाणी जर आता रत्नागिरी सिंधुदुर्गमधून लोकसभेवरती राणेंना जर सामंत बंधूंनी मदत केली तर
किरण सामंत यांच्या मुलीला राणे कुटुंब आहे ते पूर्ण ताकदीने मदत करेल. आणि चेतन, त्यामुळे माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते. या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.